दादांनो नमस्कार. आणि जवळजवळ काल दुपारपासून बेजारी ते मी काल दुपार गेली कसाबसा मी सिल्लोडच्या पाठीमागं आलो. सिल्लोडच्या पाठीमागं आल्यावर अचानक फ्यूज बॉक्समध्ये पूर्ण लाईट गेली. पण असा ताप झाला आहे सांगायसारखं नाही. वाटलं होतं गाडीला इथंच वरी दावा बांधून फाशी घ्यावं, म्हणजे इतकी तकलीफ झाली. कारण एक तर लाईट लागा ना, एक तर बोंब सगळी काही समजाना. तर शेवट मिस्त्री बघितलं इथं सिल्लोडच्या पुढं निघल्यावर सिल्लोडपासनं बाहेर निघल्या आपण कन्नड रस्ता जात आहे. हां काय म्हणला हे जळगाव रोड कोणचा आहे ह्यो? हां मग बरोबर आहे ना. एक कन्नडला रस्ता जात आहे बघा बघा ह्या पंपापासनं इकडं हे कन्नडला जाणारा रस्ता आहे बोर्डाकडं. आणि हा जळगाव रोड. ह्या जळगाव रोडला मग इथं त्यांचं मिस्त्रीचं दवा त्या पंपापाशी दुकान आहे. तिथं मिस्त्रीला बघितलं, म्हणजे नंबर बघितला चालू मध्ये आणि नंबर घेतला मी डायल करून. मिस्त्रीला फोन केला, मिस्त्री आले. पण रात्रभर मला एवढा बी ताप झाला आहे. संभाजीनगरपासनं सिल्लोडा वस्तू माझी रात गेली. रात जाऊ द्या, जाण्याचा प्रश्न नाही, माल भरलेला एकतर, पुन्हा चोरीला पडीचं भीती मरणाची. असं मोठ्याने आरडा वाटले मला मोठ्याने. आणि प्रॉब्लेम कुठं निघलाय इथं खाली. हे पहा एक मिनटं, हे बघा हे फ्यूज जळाला आहे बघा. मेन फ्यूज आहे ना भाई असा? हा मेन फ्यूज आहे का दुसरा आहे? मेन फ्यूज आहे का ह्यो? हे बघा हे पार्किंग हो किंवा काही हो, पण बघा हे जळालं आहे. हे बघा अशी राख झाली ह्याची जळून बघा. राख त्यांनी माझीच राख करायची पाळी आणली बरं का. ह्याची झाली पण माझीच करायची पाळी आणली होती. एवढा ताप झाला आहे सांगायसारखं नाही. एवढा ताप म्हणजे मला काहीच बोलता येणार ह्या गोष्टीवर. यांच्या आईला कशाला ही गांडमणी जी असली बनवली तर ह्या गाड्या वायरिंगच डिगभर. माणसाचा इथं काही कळाना. आत्महत्या करायची पाळी आली एकावर. काहींनी केलेत बी आणि माझ्या बी तीच पाळी आणली या गाड्याने. ही एकतर घोटाळा होत नाही झाला